नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या टी-ई-टीच्या अभ्यासाच्या आपल्या या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या तासिकेमध्ये आपण शब्द, विचार व नाम या विषयावर आणखी एक तासिका घेत आहोत, जेणेकरून आपले हे जे काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट व्हाव्यात. चला, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सिद्ध शब्द कोणता ते ओळखा. आता सिद्ध शब्द म्हणजेच काय? भाषेतील मूळ धातू किंवा शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बघा, कर. कर हा जो शब्द आहे हा मूळचा शब्द आहे. याला कोणत्याही प्रकारे धातू किंवा उपसर्ग वगैरे काही लागलेला नाही. बाकी जर तुम्ही बघू शकता, कर पासून करणे तयार होऊ शकतो, करून तयार होतो, परंतु या ठिकाणी कर हा सिद्ध शब्द आहे. बाकी खालचे जे शब्द आहेत ते धातुसाधित शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 कर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, श्रीमंतांना गर्वाचा विसर पडतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची म्हणजेच काय? श्रीमंतांना याची जात आपल्याला ओळखायची आहे. तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी श्रीमंत हा जो शब्द आहे जेव्हा विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागतो. आता श्रीमंत हे विशेषण आहे आणि या विशेषणाला काय लागलेलं आहे? ना हा प्रत्यय विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. जेव्हा अशा प्रकारे विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागतो आणि ते स्वतंत्रपणे येतं तेव्हा ते नामाचं कार्य करतं. म्हणजेच काय? या ठिकाणी ते विशेषण साधित नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी जे आहे सामान्य नाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तुम्ही 4 पर्याय बघू शकता, त्यापैकी सगळ्यात वरून 2 नंबर जर बघितलं, पर्याय क्रमांक बी सामान्य नाम, नाम म्हणून वापरलेलं विशेषण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न तिसरा, खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय ओळखायचा आपल्याला. भाववाचक नाम, तर या ठिकाणी धैर्य हे भाववाचक नाम आहे, सौंदर्य भाववाचक नाम आहे, वात्सल्य हे पण भाववाचक नाम आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए नवल. नवल हे विशेषणाचं कार्य करतं, ते भाववाचक नाम नाही. त्याचं भाववाचक नाम जर करायचं ठरलं तर नवलाई किंवा नवलतास आपल्याला करावं लागेल. म्हणून या ठिकाणी नवल हे विशेषण आहे, म्हणून हा भाववाचक नाम नसलेला पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए नवल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न चौथा, उत्पत्तीच्या दृष्टीने शब्दाचे किती व प्रकार पडतात आणि कोणते प्रकार पडतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, उत्पत्ती म्हणजे शब्दाची निर्मिती कशी झाली. तर याचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत, एक सिद्ध आणि एक साधित आहे की नाही. म्हणजे 2 पर्याय आहेत, सिद्ध आणि साधित. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जर बघितलं तुम्ही तर लक्षात येईल आपल्या, या ठिकाणी त्याचे 2 प्रकार पडतात, सिद्ध आणि साधित. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही. आता तद्भव नाही याचा अर्थ तत्सम शब्द शोधायचा आपल्याला. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, दुग्ध, घर, पान आणि हात, तर यामध्ये दुग्ध म्हणजे दूध, म्हणजे दुग्ध हा मूळचा संस्कृत शब्द आहे, त्याच्यापासून दूध हा तद्भव शब्द आलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला तत्सम शब्द शोधायचा आहे. मग दुग्ध हाच या ठिकाणी काय आहे? मराठीत जसा संस्कृतचा शब्द जसाच्या तसा मराठीत आलेला आहे, म्हणून तो तत्सम आहे, तद्भव नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आमच्या गावात सध्या अनेक नारद आहेत. या वाक्यातील नारद या नामाचा प्रकार ओळखा. आता नारद हे वास्तविक पाहता विशेष नाम आहे, परंतु त्या नारद नामाचा या ठिकाणी काही ग्रुप म्हणजे काही लोकांच्या समूहासाठी वापर करण्यात आलेला आहे. जेव्हा एखाद्या विशेष नामाचा वापर दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचनात केला जातो तेव्हा ते विशेष नाम राहत नाही, तर ते सामान्य नाम होतं. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही पर्याय बघितले तर पर्याय क्रमांक सी बघा, सामान्य नाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7वा, पुढीलपैकी परभाषीय पोर्तुगीज शब्द कोणता. मग या ठिकाणी 4 शब्द आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी बघा, अत्तर, बटाटा, किल्ली आणि कांदा. तर या ठिकाणी बटाटा जर बघितलं तर बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे. मग आता बटाटासारखे आणखी पण काही शब्द आहेत, बटाटा, तंबाखू, पगार, बिजागिरी, अशा प्रकारचे हे सगळे जे शब्द आहेत हे पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी बटाटा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न बघा, पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात. या वाक्यातील भाववाचक नाम कोणते. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, दात, स्वच्छ, शोभा आणि मुख. तर या ठिकाणी दात तर करता आहे त्यामुळे ते होऊ शकत नाही, स्वच्छ हे विशेषण आहे ते होऊ शकत नाही. तर मग शोभा मात्र बघा, शोभा, तर या ठिकाणी शोभा जे आहे, शोभा म्हणजे सौंदर्य किंवा स्थिती दर्शवणारा गुणधर्म, हा एक प्रकारे भाववाचक नामाचं कार्य करतो. म्हणून खालचा पर्याय बघायचं काम नाही, शोभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक सी. चला पुढचा 9वा प्रश्न बघा, शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी जातींना काय म्हणतात. ख्यात, विभक्ती, सर्वनाम आणि अव्यय. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अविकारी शब्दांना अव्यय सुद्धा म्हटलं जातात. अव्यय म्हणजे काय? ज्या शब्दांच्या रूपात
लिंग, वचन, विभक्ती यामुळे कोणताही बदल होत नाही, म्हणजे व्यय होत नाही, त्याला अव्यय असं म्हणतात, आहे की नाही. बदल म्हणजे व्यय, मग बदलच होत नाही, मग त्याला म्हणायचं अव्यय. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा, खालीलपैकी धातू साधित नाम असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. आता 4 पर्याय आपल्या समोर दिले, धातू साधित नाम आपल्याला ओळखायचं आहे. मग त्यापैकी तो रोज सकाळी पळतो हे होईल का? नाही. हसणारी मुले कोणाला आवडत नाही, तर या ठिकाणी हसणारी जरी धातू साधित आहे, परंतु ते धातू साधित विशेषण आहे, आपल्याला धातू साधित नाम ओळखायचं आहे. त्याच्या खालचं वाक्य बघा, नदी खळखळ वाहते, नाही होणार. पर्याय क्रमांक डी जर बघितलं, त्याचे बोलणे, या ठिकाणी बोल या धातूला ने हा प्रत्यय लागून या ठिकाणी बोलणे हा शब्द तयार होतो, आणि या ठिकाणी बोलणे हा शब्द या ठिकाणी एक प्रकारे नामाचं कार्य करत आहे. त्या ठिकाणी करता म्हणजे हे जे काही नाम आहे बोलणे, हे एक कर्त्याचं काम या ठिकाणी करता येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न कितवा आहे? 11वा प्रश्न बघूया आपण. देव या शब्दाचं भाववाचक नाम कसं बनेल? देवता तर होणार नाही, है की नाही. देवालय होणार नाही, देवी होणार नाही, देवपण किंवा देवत्व. पर्याय क्रमांक डी बघा, देवपण किंवा देवत्व हे मात्र या ठिकाणी भाववाचक नाम होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 12वा प्रश्न बघा, खालीलपैकी देशी शब्द ओळखायचा आपल्याला. देशी शब्द, तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जर शब्द तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी बाजरी, झाड, दगड, धोंडा, हाड हे मूळचे आपल्या महाराष्ट्रातील बोलीभाषेतील शब्द आहेत, त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी बाजरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. नामाचे या ठिकाणी मुख्य प्रकार किती मानले जातात? आपण सगळे जाणतो नामाचे मुख्य प्रकार 3च आहेत, एक सामान्य नाम, एक विशेष नाम आणि एक भाववाचक नाम. म्हणून पर्याय क्रमांक ए 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, वाघ हा कोणत्या प्रकारचं नाम आहे? आता वाघ म्हणलं की संपूर्ण वाघाच्या जातीचा बोध होतो, म्हणून ते काय आहे? सामान्य नाम होणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे, सामान्य नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी साधित शब्द कोणता? आता साधित म्हणजेच काय? ज्याला एक तर उपसर्ग किंवा प्रत्यय लागून जर शब्द तयार होत असेल तर त्या ठिकाणी त्या शब्दाला साधित शब्द म्हणायचं. मग आता जर घर, नदी, झाड यांना कोणत्या प्रकारे उपसर्ग पण नाही आणि प्रत्यय पण नाही, पण सुपुत्र हा मात्र पुत्र या शब्दाला सु हे काय लागलेलं आहे? उपसर्ग लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी तो उपसर्ग घटित साधित शब्द मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. जेव्हा एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा प्राण्याचा विशिष्ट बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतो आपण? त्या ठिकाणी आपण त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं, कारण विशेष नामाची व्याख्याच आहे. विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट वस्तू किंवा एखाद्या प्राण्याचा नावाचा बोध करून देणाऱ्या नामाला विशेष नाम असं मानलं जातं. उदाहरणार्थ पुणे, आहे की नाही, शहराचा या ठिकाणी एक विशिष्ट शहराचा त्या ठिकाणी बोध होतो. तर अशा प्रकारे मुंबई, पुणे, आहे की नाही, तर याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो? विशेष नाम असं म्हणू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक ए विशेष नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 17वा. पुढील शब्दामधून फारसी शब्द निवडायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 4 शब्द दिलेले आहेत. कारखानीस, अर्ज, तंबाखू आणि रिक्षा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बघा, कारखानीस. कारखाना, कारखानी, सामना, हप्ता हे शब्द फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए कारखानीस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा शब्द बघा, खालील पर्यायातून विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. आता विशेष नाम आत्ताच आपलं झालं, एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा, व्यक्तीचा, आहे की नाही, बोध जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. तर या ठिकाणी पुणे जर बघितलं तुम्ही, पुणे हे एका विशिष्ट शहराचं नाव आहे, म्हणजे त्या ठिकाणी पुणे म्हटलं की फक्त पुण्याचाच या ठिकाणी आपल्याला बोध होईल, म्हणून पुणे हे विशेष नाम आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 19 बघा, शब्दाच्या अंगी असणाऱ्या अर्थ व्यक्त करण्याच्या शक्ती किती आहेत? तर अशा 3 शक्ती आहेत, आहे की नाही, लक्षात ठेवायच्या. किती शक्ती आहेत? 3. पहिला आहे अभिधा, जसाचा तसा अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो. लक्षणा दुसरा अर्थ घेतला जातो आणि व्यंजना व्यंगार्थ घेतला जातो. म्हणजेच काय? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना अशा शब्दाच्या मुख्य 3 शक्ती आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पर्याय क्रमांक डी बघा, त्या ठिकाणी 3 पर्याय आपल्याला दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. चला प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया आपण. लबाडी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? लबाडी. तर या ठिकाणी लबाड या शब्दापासून त्याला प्रत्यय लागून लबाडी शब्द तयार होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, हे भाववाचक नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल.
पुढचा शब्द बघा, खालील पैकी प्रत्येक गटित शब्द कोणता? तर या ठिकाणी प्रत्येक गटित शब्द जो आहे तो जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी प्रत्यय लागून आलेले शब्द. मग या ठिकाणी रुबाब शब्दाला या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, म्हणून या ठिकाणी रुबाबदार हा त्याचा प्रत्यय गटित शब्द होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुबाबदार. पुढचा प्रश्न बघा, ज्या नामांना किंवा रूपांना प्रत्यक्ष स्पर्श करता येत नाही, केवळ कल्पनेनं जाणता येते, त्यांना आपण काय म्हणतो? असे जे शब्द असतात त्यांना एक तर धर्मवाचक किंवा भाववाचक नाम असं म्हटलं जातं. आपल्याला पर्याय पण दिलेला आहे, पर्याय क्रमांक सी बघा, धर्मवाचक किंवा भाववाचक नाम. गुण, भाव, अवस्था प्रत्यक्ष दाखवता येत नसतात, त्या फक्त अनुभवता येतात किंवा तिची कल्पना केली जाते, म्हणून त्यांनाच भाववाचक नाम असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? आता 4 शब्द दिलेले आपल्याला, दादर, बांबू, अण्णा, हापूस. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अण्णा असे जे शब्द आहेत आहे की नाही, अण्णा, अक्का, तूप, कुलूप, किल्ली, विळी हे सर्व कानडी भाषेतून रूढ झालेले शब्द आहेत, जे मराठी भाषेत रूढ झालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी, अण्णा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोणता शब्द आहे? ती नेहमी हसते. आता हसते हा जो शब्द आहे, पहिला हसते आणि दुसरं तिचे हसणे गोड आहे. तर या ठिकाणी हसते आणि हसणे आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्या वाक्यातलं हसते काय आहे? क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यातलं धातू साधित आहे. हस या शब्दापासून हसणे हे त्याचे नाम तयार होतं, त्याला धातू साधित नाम असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खाली पर्याय क्रमांक डी बघण्याची आवश्यकता सुद्धा नाही. चला, पर्याय क्रमांक ए पहिले क्रियापद व दुसरे धातू साधित नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25. संस्कृतमधील मूळ शब्दाच्या रूपात बदल न होता ते शब्द जशाच्या तसे मराठीत आले तर त्यांना काय म्हणतात? तर त्यांना तत्सम शब्द असं म्हणतो आपण, है की नाही? आताच आपण मागे अभ्यासलं. म्हणून पर्याय क्रमांक ए तत्सम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. खालीलपैकी समुदाय, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी समुदायवाचक नाम कोणते? तर या ठिकाणी पूर्ण समुदायाचा बोध होणारा एक शब्द आहे, त्याच्यामध्ये पाणी होणार नाही, शांती नाही, हिमालय. वर्ग मात्र या ठिकाणी असा शब्द आहे ते पूर्ण विशिष्ट समूहाचा त्या ठिकाणी बोध करतं, विद्यार्थ्यांचा बोध करतं, म्हणून ते समुदायवाचक नाम आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. अभ्यस्त शब्द म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अभ्यस्त शब्द म्हणजे काय? अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती. जेव्हा एका शब्दाची किंवा शब्दातील अक्षरांची दुरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, घर घर, हळूहळू, है की नाही? तर अशा प्रकारचे शब्द अभ्यस्त शब्द मानले जातात. मग असा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक डी बघा, एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होऊन बनलेले शब्द. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. सुंदर या विशेषणाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं तयार होईल? तर सुंदर, सुंदरी, सुंदरत्व, सुंदरपणा, सुंदरता आणि सौंदर्य. पर्याय क्रमांक डी जर बघितला, सुंदरता आणि सौंदर्य हे या ठिकाणी काय होणार आहे? ता आणि य प्रत्यय लागून हे सुंदरता आणि सौंदर्य भाववाचक नामे बनतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न 29. खालीलपैकी तेलुगू भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? आता तेलुगूमधून मराठीत आलेला शब्द कोणता आहे? तर ताळा, आहे की नाही? कारण साबण तर हा पोर्तुगीज शब्द आहे. मग ताळा बघा, ताळा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, ताळा मात्र हा तेलुगू भाषेतून आलेला शब्द आहे. मग ताळासारखे आणखी कोणते शब्द आहेत? शिकाकाई, ताळा, गदारोळ, अनारसा हे सर्व शब्द तेलुगू भाषेतून मराठीत आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी ताळा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न शेवटचा, शब्दाच्या विकारी जातीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? आता विकारी शब्द नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत आणि मग बाकीचे उरलेले क्रिया, विशेषण, उभयान्वयव्ये, संबंधसूचक, केवल प्रयोगी हे सर्वच्या सर्व काय आहेत? अविकारी आहेत. मग आता या ठिकाणी सर्वनाम, नाम आणि विशेषण यांच्यामध्ये क्रिया विशेषणाचा बोध होईल का? नाही. म्हणून क्रिया विशेषण हे या ठिकाणी विकारी जातीमध्ये येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जी आपली तासिका आहे ती तासिका मराठीची या ठिकाणी संपलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती नक्की समजली असेल. तर या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. जर अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, जेणेकरून सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला, पुन्हा भेटूया.